आज की रात होना है क्या, पाना है क्या, खोना है क्या, आज की रात. यश आणि नेहाच्या लग्नाचा थाट जो आहे तो निराळा आहे. आता वरातीत बघितलं आपण काय कल्ला केलेला आहे सगळ्यांनी, आणि ज्यांनी ही वरात गाजवली त्या दोघी जणी आहेत माझ्यासोबत. स्वागत आहे लट्सअपवर तुमचं. धमाल सुरू आहे, कल्ला करतायत. सांगा आजचं वातावरण सांगा जरा लग्न सोहळ्याचं. आम्ही खरं तर दोघीजणी पण एन्जॉय करायला आलो आहेत असं मला वाटायला लागलं आहे, कारण आम्ही सगळ्यातच एन्जॉय करतो. आमचं खाणं पिणं नाश्ता जेवण रूम, आम्ही पार्टनर्स आहोत, त्यामुळे आम्ही धमाल करतो आहे सगळ्याच गोष्टींमध्ये. ॲक्च्युली लग्नाचा मौसम आमच्याकडे नेहा यशमुळे खूप लवकर सुरू झालेला आहे. त्यामुळे आमच्याकडे आता मेहंदी झाली, हळद झाली, त्याच्यानंतर बघण्याचा कार्यक्रम झाला, आणि आता ही वरात लग्न. आता हा सोहळा रंगत जाणार आहे पुढे पुढे. आणि त्याच्यामधली ही जी वरात होती याच्यात तर आम्ही म्हणजे आमची सगळी नाचण्याची हौस पूर्ण करून घेतली डान्सची. म्हणजे आम्ही असा भेदभाव ठेवला नाही की मुलाकडचे आणि मुलीकडचे. आम्ही तिथून नाचत आलो आणि मग इकडे आल्यावर त्यांचं स्वागतही केलं मुलींकडनं. म्हणजे मी ऑब्झर्व करते, म्हणजे सगळे दागदागिने आहेत, गरमी होते, सगळं मान्य आहे, पण या दोघी जणी कल्ला करतात. त्यांना फिकीर नाही आहे, शूट सुरू आहे, ते येतात नाचतायत, मजा म्हणजे घरच्या लग्नासारखाचा माहोल आहे. तू सांग काय काय धमाल धमाल मस्ती म्हणजे आता म्हणजे स्वातीताई आणि मी आमची जोडीच आहे आता. म्हणजे आम्ही ठरवलेलं की आपण सिल्वासाला जाऊन खूप जास्त धमाल करायची आहे, शूटमध्ये पण मस्ती करायची. आणि ऑलरेडी आम्ही 5 दिवसांपूर्वीच सिल्वासात होतो, म्हणजे पोहोचलेलो मनाने. आता ते सगळं आता घडतंय हळूहळू. सो मनाने आम्ही आधीच सिल्वासात होतो, आणि सगळं जे काही आम्ही प्लॅन केलेलं आत्तापर्यंत तरी तसंच घडतंय. पुढेही असंच घडावं अशी आमची इच्छा आहे. इकडे मराठमोळा साज आहे, इकडे इंडो वेस्टर्न जरा वेस्टर्न आहे, कारण का शेफाली संस्कृती आहे ना. आणि शेफाली म्हणजे पूर्ण मूवीज वगैरेची दिवाणी. सो सगळ्या हिरोईन्सना बघून बघून तिने जे काही आहे हा लुक केला आहे. सो कुणाकडून इन्स्पायर आहे? इन्स्पायर म्हणजे आता बघ एक काजल काटे म्हणून अभिनेत्री आहे. माय गॉड, आय नो हर. या सो तिलाच इन्स्पायर होऊन मी शेफालीने हा लुक केला आहे. सांग ना म्हणजे मला तुझ्या लुकविषयी, कारण साडी बघतोय आम्ही खाली असं सुंदर छान काय काय. सो मला ना थोडं रेट्रो थीममध्ये जायचं होतं, कारण आत्ता खूप असं म्हणजे म्हणतात ना आउटडेटेड झाल्यासारखं झालं आहे ते, म्हणजे कोणी करतच नाही. सो मी विचार केला की आपण जरा रेट्रो लुक घ्यावं. सो म्हणून मी जरा रेट्रो थीम घेतली आहे. आणि मला अशी साडी खूप दिवसांपासून ट्राय करायची होती, मी माझ्या लग्नात तर केलीच नाही आणि कधी असा चान्स पण मिळाला नाही. बट मी म्हटलं चला नेहा आणि यशच्या लग्नात आपण जरा हौस पूर्ण करून घेऊया, म्हणून मी ही साडी आणि हे सगळं म्हणजे फक्त लग्नाचंच नाही तर मेहंदी, संगीत, त्यानंतर हळदी, बघण्याचा कार्यक्रम, म्हणजे सगळ्या ह्याच्यात मी खूप वेगळे वेगळे लुक्स ट्राय करते. तर मला खूप मजा येते वेगवेगळ्या लुक्समध्ये स्क्रीनवर दिसण्यात. तुझ्या पिवळ्या रंगाच्या साडीचा थाट निराळा आहे, तो लक्ष वेधून घेते, एकदम छान ब्राईट वाटतंय, वरातीत एकदम लक्ष वेधून घेते. काय वाटतंय तू त्याबद्दल सांग. ॲक्च्युली ही साडी माझी खूप आवडती आहे, आणि मुळामध्ये ही साडी खुद्द माझी स्वतःची आहे. ओ हां, तर त्यामुळे मी यांना सांगितलं होतं की लग्नामध्ये जेव्हा नेहा यशचं लग्न असेल तेव्हा मी माझी स्वतःची खुद्द साडी नेसणार. आणि या साडीचं वैशिष्ट्य असं आहे की ही मी इकडे नाही तर मी साऊथला जाऊन ही साडी घेतलेली आहे खास. आणि त्यामुळे या साडीचं जे कॉम्बिनेशन आहे येल्लो आणि असं जांभळं, हां, आणि तो असं फ्लोरोसेंट येलो आहे. सो त्यामुळे त्याची एक वेगळीच गंमत आहे, आणि त्यामुळे तो उठून दिसतोय. या कलरचा ग्लो जो आहे तो तुझ्या फेसवर येतोय, त्यामुळे ती पण खूप सुंदर दिसते. तिचं केलेलं मेकअप जे आहे ते बघ ना, किती असं छान असं ब्राईट एक हे दिसून येतं. सगळ्यांमध्ये वेगळी ती दिसते, आणि मला तिचं हे लुक फार आवडलं. तुमच्या दोघांचं कॉम्बिनेशन एकमेकांना छान कॉम्प्लिमेंट देत आहे, त्यामुळे उठून दिसत आहेत तुम्ही छान. पण मी सगळ्यांना म्हणजे समीरलाही मी गाणं वगैरे गायला लावलं आहे, म्हणजे शादी बोला तो शादीवाला माहोल बनताय ना, म्हणजे गाणी तर हवीत आपल्याला लग्नाची. तर कोणतं गाणं या क्षणी सुचतंय, काय वाटतं? आज की रात होना है क्या, पाना है क्या, खोना है क्या, आज की रात. मस्त आहे, ब्युटिफुल व्हॉइस. एन्जॉय करा, मजा करा. थँक्यू सो मच.